ज्यावेळेस यशायामध्ये देवाचं वचन म्हणतं की उठ प्रकाशमान हो, प्रकाश तुझकडे आलाय. प्रकाश तुझकडे आलाय ह्याचा अर्थ काय? येशू ख्रिस्त असं म्हणतो नवीन करारामध्ये, ज्यावेळेस तो आला तो म्हणतो की मी जगाचा प्रकाश आहे, मी जगाचा प्रकाश आहे. येशू माझ्याकडे येतो त्यावेळेस मी उठलं पाहिजे. बऱ्याचदा हाच प्रॉब्लेम येतो की देव येतो पण मी उठतच नाही. त्याला बरेचसे रिझन आहेत. मग आध्यात्मिकतेमध्ये मी पडलेलो आहे, आध्यात्मिकमध्ये माझं लक्ष कुठंच नाही आहे. आत्मिक जीवनाकडे ज्यावेळेस मी बघत नाही त्यावेळेस येशू ख्रिस्त माझ्याकडे आलेला पण मला कळत नाही, प्रकाश माझ्याकडे आलेला मला कळत नाही. राईट? त्याच्यामुळे मला आत्मिक जीवन जगणं गरजेचं आहे. म्हणून तो म्हणतो की तुम्ही पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने चाला, असं देवाचं वचन म्हणतं. म्हणून पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने चालणं फार महत्वाचं आहे. नाहीतर आपल्याला समजणारच नाही एक्झॅक्टली की काय गोष्टी चालतात आणि काय नाही चालत. समजतंय? मग मला हे कधी कळलं की प्रकाश माझ्याकडे आलाय? हे मला कधी समजल? वचन घेतो ज्यावेळेस मी एखाद्या वेळेस प्रार्थना करतो किंवा एखादी भविष्यवाणी माझ्या बाबतीत होती त्यावेळेस मला कळतं की प्रकाशाबद्दल देव माझ्यासोबत बोलत आहे. प्रकाश म्हणजे येशू ख्रिस्त आहे. आणि येशू ख्रिस्त किती चमकला, एवढा चमकला तो 2025 वर्षापूर्वी येऊन तो एवढा चमकला की तो आज पण चमकतोय. येशू म्हणला की बस. येशू कुठला धर्म स्थापन करण्यासाठी आला नाही, तो कोणत्याच जगी गोष्टींमध्ये त्याला इंटरेस्ट नव्हता. त्यावेळेस जो म्हणला माझं राज्य म्हणजे तो स्वर्गीय राज्याबद्दल तो बोलत होता. इव्हन जेव्हा शिष्य त्याला म्हणले की प्रभूजी आम्हाला तुमचं राज्य दाखवा, त्यावेळेस तो म्हणला तो इथं किंवा तिथं नाही, ते तुमच्यामध्ये आहे. त्याला ह्या जगातल्या राज्याशी काही घेणं नाही, जगातल्या धर्मांशी काही घेणं देणं नाही. तो स्वतः धर्म नाहीये, तो स्वतः धर्म नाही आहे. तो फक्त एकच गोष्ट म्हणतो की मी आत्मे वाचवायला आलोय, मी तुम्हाला वाचवायला आलोय. कारण जर तो स्वर्गीय राज्यातल्या गोष्टींबद्दल जो बोलत असेल तर त्याला स्वर्गीय गोष्टी किती माहिती असेल की मनुष्य कुठं चुकल्यानंतर तो कसा वाचणार नाही ते. म्हणून तो म्हणतो की मी आलो तर तुम्हाला वाचवण्यासाठी, तुम्हाला तारण्यासाठी. म्हणून तो काय केलं? त्यांनी आला एवढंच नाही केलं, त्यांनी आपल्याला देवाच्या राज्याबद्दल शिकवलं, पित्याबद्दल शिकवलं. त्यांनी स्वतः सगळ्या गोष्टी आपल्याला एवढ्या डीप मध्ये शिकवल्या. आणि सरते शेवटी त्यांनी काय केलं माहितीये? सैतानाचा पूर्ण नाश करण्यासाठी. कसा? पूर्ण नाश करण्यासाठी तो वधस्तंभावर गेला, आपल्या पापांची शिक्षा भोगण्यासाठी. आणि तिथं जाऊन तो म्हणतो हे पिते ह्यांना क्षमा कर, कारण ह्यांना हे काय करत आहे ह्यांना कळत नाही. आज पण सेम गोष्ट चालू आहे. येशू ख्रिस्त फक्त वधस्तंभावर होता म्हणून त्याला जे रोमी लोक त्याला मारत होते त्यांच्याबद्दल तो म्हणला नाही की हे पिते ह्यांना क्षमा कर. तो पूर्ण जगाबद्दल बोलत होता. आजही आपण काय करतो हे आपल्याला कळत नाही. बऱ्याच वेळाला काय करतो ते कळत नाही. त्याची पण क्षमा त्यांनी ऑलरेडी केली. आता एवढं सगळं त्यांनी केलं आणि तो असा चमकलाय की त्याची बराबरी कुठंच होत नाही. त्याची बराबरी कुठंच होत नाही. प्रगट करण्याच्या पण पुस्तकामध्ये म्हणतो जेव्हा ते 7 सिक्के ओपन करायची वेळ येते तेव्हा तो काय म्हणतो की त्याच्याशिवाय कोण नाही करू शकत. कोणाशिवाय? येशू शिवाय ते कोणी खोलू शकत नाही. म्हणजे स्वर्गामध्ये पण ह्या पृथ्वीवरती पण कोण येशूची बराबरी करू शकत नाही. एवढा तो चमकता, एवढा तो प्रकाशमय झालाय. जर तो स्वतः असा म्हणतो, जर तो स्वतः असा आहे आणि जर तो म्हणतो की उठ प्रकाशमान हो, प्रकाश तुझकडे आलाय, तर मग तुमच्यामधनं किती प्रकाश सांग. पण त्यावेळेस ती गोष्ट पॉसिबल आहे ज्यावेळेस मी अंधकारामध्ये चालायचं सोडून देतो. कारण अंधकार प्रकाशाला ग्रहण नाही करत. मी ऐकतो आणि जर मी त्याच्या वचनानुसार चालत नाही तर मी अंधकारामध्ये चालतो. मग काय फायदा? माझ्या अंतकरणामध्ये जर देवाचं वचन पडत आहे, देवाचं बी पडत आहे, ते कुठं पडत आहे? हे माझं अंतकरण सुपीक आहे, काटेरी झुडूप आहे का खडकावरती रस्त्यावरती कुठं पडतंय ते बी? हे मला समजून घेण्याची गरज आहे. म्हणून तो काय म्हणतो मी जगाचा प्रकाश आहे. आणि तो आपल्याला देखील प्रकाशमय करू इच्छितो. पण आपली इच्छा, आपण स्वतः समर्पित होणं गरजेचं आहे. येशू ख्रिस्ताची पण ही इच्छा होती
प्रभू येशू ख्रिस्त जसं जगामध्ये आला आणि पिता म्हणतो की मी तुमच्यावर एवढं प्रेम केलं की मी माझा एकुलता एक पुत्र दिला. त्या पुत्राची पण इच्छा होती की मी ह्या जगामध्ये येऊन ह्या मनुष्यासाठी म्हणजे आपल्यासाठी त्यांनी स्वर्गामध्ये त्या गोष्टींचा ऑलरेडी गोष्टी घडल्यात. आपल्यासाठी त्यांनी प्राण द्यावा ही त्याची पण इच्छा होती. ज्यावेळेस माझी आणि पित्याची इच्छा एक होती त्यावेळेस त्या गोष्टी घडतात ज्याचा आपण स्वप्नातही कधी विचार नाही करत. म्हणून तो म्हणतो ना, मी जे काय करतो ते माझं मनचं नाही करत. पिता माझ्यामध्ये, मी पित्यामध्ये. पिता जे सांगतो तेच मी करतो. पिता जे सांगतो तेच मी करतो. आणि इथं कॉन्फ्लिक्ट होतं थोडस. येशू माझ्यामध्ये आहे, मी येशू मध्ये आहे, पण येशू जे सांगतो ते मी नाही करत. मी तेच करतो जे मला करायचंय. आणि हा फरक आहे प्रकाशाचा अंधकाराचा. म्हणून एक सिंपलची गोष्ट आहे की अंधकारामध्ये चालणं सोडून मला प्रकाशामध्ये चाललं पाहिजे, जेणेकरून की प्रकाश माझ्यामध्ये येतो, म्हणजे येशू ख्रिस्त माझ्यामध्ये येतो आणि मी प्रकाशासारखा चमकू लागतो. मग तो मी म्हणजे मी नाही आहे. सर्वस्व देव स्वतः चमकतो, कारण तो म्हणतो मी जो आहे तो आहे. आणि येशू ख्रिस्त आपल्यामधून त्याची शिकवण, त्याचं शिक्षण बाहेर पडतं आणि मग तो आपल्याला चमकतो. आपल्यामधून तो चमकतो. जर आपण अंधकारामध्ये चाललो तर काय म्हणतील लोक, तू तर ख्रिश्चन आहे ना. नाही, आजकाल बरेच जण मला पण असे म्हणतात, त्याला काय होते, तुझा ख्रिश्चन मित्र ते नाही का, तो पण दारू पितो. तो पितो कारण त्याला सत्य माहिती असेल अथवा नसल, पण माझ्या देवाचं वचन मला म्हणतं सत्य तुला समजेल आणि सत्य तुला बंधनमुक्त करल. तो ख्रिश्चन आहे आणि मी ख्रिस्ती आहे, ह्याच्यामध्ये फरक आहे. ख्रिश्चन म्हणजे ती गोष्ट जे ह्या जगातील लोकांनी बनवलेला धर्म, आणि येशू ख्रिस्त धर्माचा प्रचार कधीच करत नाही. आणि ख्रिस्त म्हणजे ती गोष्ट, प्रभू येशू ख्रिस्त माझ्यामध्ये आहे आणि त्याचे शिक्षण, त्याचं शिकवण मी पूर्णपणे पाळतो. कारण त्याच्याद्वारे माझं अंतःकरण चेंज होतं, माझं जीवन चेंज होतं, माझी विचार करण्याची वृत्ती चेंज होती. मी ख्रिश्चन आहे म्हणून मी स्वर्गात जाणार आहे असं नाहीये. मी येशू ख्रिस्त विश्वास ठेवतो, त्यांनी शिकवलेल्या गोष्टीप्रमाणे चालतो म्हणून मी स्वर्गात जाणार आहे. हे सिंपलची गोष्ट आहे जे प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला शिकवतो. समजतंय? म्हणून प्रकाश ह्या जगामध्ये आला, पण ह्या अंधकाराने त्याला ग्रहण नाही केलं. आज आपण ज्या जगामध्ये चालतो त्यावेळेस बऱ्याच गोष्टी आपल्याला ग्रहण नाही करत, कारण आपल्यामध्ये काय आहे, प्रकाश आहे. म्हणून तो म्हणतो, जसं आता शकीनाने वचन वाचलं, तुझा डोळा शुद्ध ठेव कारण तो तुझ्या शरीराचा दिवा आहे. माझे डोळा म्हणजे माझे विचार पण तेवढे शुद्ध पाहिजेत. म्हणून प्रभू येशू ख्रिस्त काय म्हणतो, कोणी एका पुरुषाने परक्या स्त्रीकडे बघून जर वाईट विचार केला तर त्यांनी बेविचार केला, किंवा तिने वाईट विचार परक्या पुरुषाकडे बघून केला तर तिने बेविचार केला. म्हणजे माझे विचार सुद्धा शुद्ध असणं गरजेचं आहे. हे कोण शिकवतं? येशू शिकवतो. कोणाला शिकवतो? आपल्याला शिकवतो. जर हितपर्यंत तो चांगलं आहे ह्याच्यातून कळतं की त्याची शिकवण जर एवढी चांगली आहे तर जो त्याच्यामध्ये चालतो तो वाईट करूच शकत नाही. तो वाईट करू शकत नाही. हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. आणि जो असं करतो तो ख्रिस्ताचा नाही आहे, मग तो अंधकाराचा आहे. कळतंय का? मी ख्रिश्चन म्हणून घेणारा स्वर्गात जात नाही. बायबल स्पष्ट म्हणतं, प्रभूजी म्हणणारे पुष्कळ आहेत. प्रभूजी म्हणणारे पुष्कळ आहेत. प्रत्येकाचा स्वर्गीय राज्यामध्ये प्रवेश नाही होणार. बरेच जण येऊन म्हणतील, पण तुझ्या नावाने आम्ही हे केलं, तुझ्या नावाने भूत काढले, तुझ्या नावाने तसं. येशू ख्रिस्त म्हणतो, मी तुला ओळखतच नाही. का ओळखत नाही? त्याचं कारण आहे, जो कोणी माझ्या पित्याची इच्छेप्रमाणे वागत नाही तो स्वर्गीय राज्यात जाऊ शकत नाही. आणि सिंपलची गोष्ट आहे, येशू ख्रिस्ताच्या नावाने हे केलं ते केलं हे जगाला दिसतंय. जग ते बघतं जे मी दाखवतो, देव ते बघतो जे मी दाखवत नाही. मी माझ्या गुप्त खोलीमध्ये किंवा वाटेवर कुठं गुप्त ठिकाणी मी गुप्त गोष्टी करत असतो, देव ते बघतो.
म्हणून हा लय मोठा फरक आहे. गैरसमज दूर होणं गरजेचं आहे. मी येशूपासून लपू शकत नाही. स्वर्गामध्ये, ह्या पृथ्वीवरती, पृथ्वीच्या खाली, पाताळामध्ये, समुद्राच्या खाली, डोंगरामध्ये, कुठेही जाऊ दे, त्याची नजर माझ्यावरती आहे. त्याची नजर माझ्यावरती आहे. जर त्याची नजर माझ्यावरती आहे तर मला किती आदरयुक्त भय त्याच्याबद्दल असलं पाहिजे. तो म्हणतो ना, परमेश्वराचा भय, नीतिसूत्राच्या पुस्तकामध्ये देवाचं वचन म्हणतं, परमेश्वराचा भय म्हणजे ज्ञानाचा प्रारंभ आहे. भय म्हणजे ती भीती नाहीये, हे आदर. मी देवाचा आदर कसा करतो हे फार महत्वाचं आहे. भय म्हणजे तसं नाही की कोणीतरी मला मारायला येते, ती भीती एखाद्याच्या मनामध्ये असते. एखादा गुन्हा केल्यावर ती भीती त्याच्यामध्ये, ती भय नाही आहे. कारण देव स्वतः म्हणतो, मी तुम्हाला भित्रेपणाचा नाही तर धैर्याचा आत्मा दिलेला आहे. आणि हे जे परमेश्वराचं भय म्हणजे परमेश्वराचा आदर जो करतो, तिथून ज्ञानाचा प्रारंभ सुरू होतो. काय होतं? ज्ञानाचा प्रारंभ सुरू होतो. आणि सुरुवात तिथंच होती. सुरुवातही तिथं होतं मनुष्याचा, अंत पण तिथंच होतो. म्हणजे कसं? 2 दिवस मी देवाचा आदर करतो, तिसऱ्या दिवशी मी बॅक टू पवेलियन. कळतंय का मी काय म्हणतोय ते? फार महत्वाची गोष्ट आहे. माझं ख्रिस्तासोबत चालणं हे कंटिन्युअसली असलं पाहिजे, ना की थोड्या वेळेपुरतं अथवा मुश्किल आहेत ह्या गोष्टी. समजतंय? प्रकाशामध्ये चालणं फार गरजेचं आहे. प्रकाशामध्ये चालणं म्हणजे ख्रिस्तामध्ये चालणं. आणि ज्यावेळेस मी ख्रिस्ताला सोडून चालतो म्हणजे मी अंधकारामध्ये चालतो. कसं चालतो? अंधकारामध्ये. आणि प्रभू येशू ख्रिस्ताला अंधकार नको आहे. तो स्वतः प्रकाश घेऊन आला, त्याला अंधकार का पाहिजे? आणि जर मी ख्रिस्ताला स्वीकारले तर मग मी अंधकारामध्ये का जगतो? जसं परमेश्वराने सिद्ध केलं, त्याने एकुलता एक पुत्र देऊन की मी तुमच्यावर एवढं मोठं प्रेम करतो, तर प्रभू येशू ख्रिस्त पण काय म्हणतो? तू माझ्यावर प्रेम करत असशील तर तू माझ्या आज्ञा पाळशील. आणि हे फोर्सफुली नाहीये. जर मी कोणावरती प्रेम करतो तर मला फोर्स, जबरदस्ती नाहीये की तू असंच कर. तो स्वइच्छेने मनुष्य काय करतो? त्या व्यक्ती म्हणतो तसा करतो. जर तो स्वइच्छेने त्या गोष्टी करतो तर मला एक सांगू द्या की स्वइच्छेने मी देवाची आज्ञा का नाही पाळू शकत? देवाची आज्ञा पाळणं म्हणजे काय माहितीये का? प्रकाशामध्ये चालणं आहे. कारण त्याने चुकीचं काही ते शिकवलेलंच नाहीये. आणि ज्यावेळेस मी प्रकाशामध्ये चालतो त्यावेळेस प्रकाशासारखं देव चमकवतो. त्याचं राज्य, जे म्हणतो ना, देवा माझ्या मनात ख्रिस्त दिसू दे. जर ख्रिस्त चमकला तर ऑब्विसली ज्यावेळेस तुमची